सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. संपूर्ण देहाचं निरीक्षण. पापण्यांवर पापण्या अलगद मिटलेल्या आहेत. चेहरा शांत आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. 50-50% अकार उकार, अकार आणि मकार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. करणार आहोत चौथा उच्चार मानसिक. शरीराला मनाकडे नेणारा. बुद्धितत्वाला आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा. पुन्हा आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. दोन्ही हात जोडून प्रार्थना ओंकाराची. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्त वजन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
साधी मांडी घालायची, करणार आहोत सुरुवातीला नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकणा सरळ, हाताची कोपरा शरीराच्या जवळ. सुरू करूया नेक रोटेशनला. आपल्याला माहिती आहे कृती. सावकाश मान आधी आपली उजवीकडे जाईल, मग मध्यभागी डावीकडे, सेंटर उजवीकडे. 3 वेळेला श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेताना आपली मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, आणि मग श्वास घेत पुन्हा डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. 3 वेळा प्रत्येक बाजूने झालं की आता हलकीशी टिल्टिंग. मान उजव्या बाजूला एकदा टिल्ट होईल, खांदे वर न उचलता, मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर, अप अँड डाऊन. मान वर, श्वास घेत, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, पुन्हा श्वास घेत वर, तोंड बंद, दाताला दात लावण्याचा प्रयत्न, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. 3 वेळेला अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल असेल. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. तोंड जातं असं वाटत असेल तर मात्र डोळे उघडे ठेवा. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. सावकाश मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे, आणि काही क्षण तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची. डोळे उघडायचे. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊया, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईन, आणि सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, अगदी सावकाश. पाठकणाला सुद्धा हलकासा मसाज मिळतो जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. विरुद्ध बाजूने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. बरोबर. 3-3 वेळा प्रत्येक बाजूने झालं की थांबायचं. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती थोडा वेळ. करणार आहोत आपण नौकाचालन. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड, आणि मग पुढे यायचंय. एक आपली हाताची जी मूठ आहे ती पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 2, 3, 4, बरोबर, 5. आणि मग 5 वेळेला विरुद्ध बाजूने पुढे जायचंय, मागे यायचंय. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून श्वासाकडे लक्ष. करणार आहोत आपण चक्की चालन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमधली जास्तीत जास्त अंतर. आता इथे आपल्याला एक छोटस ट्विस्टिंग करायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. गुडघे आपले सरळ असतील, म्हणजे पाय गुडघ्यातनं सरळ असतील. आता दोन्ही हात सुद्धा सरळ करा. आपले पाय आणि हात सरळ आहेत. बरोबर, ठीक आहे. आणि आता उजव्या बाजूला टर्न व्हा. आपले हात एका रेषेमध्ये असतील
बरोबर, छान. दोन्ही पाय जास्तीत जास्त स्ट्रेच, हाताला स्ट्रेच, नॉर्मल श्वास चालू, आणि आपल्या उजव्या हाताकडे बघायचंय. आणि इथे काही क्षण थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश मध्यभागी. थोडा वेळ हात खाली. आपल्याला सवय नसते म्हणून थोडा वेळ खाली. पाठीतनं मात्र आपल्याला सरळ बसायचंय, कुठेही पोक काढून न बसता. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डाव्या बाजूला टर्न व्हा. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. पाय जास्तीत जास्त ताणायचे आहेत. पाठकणा सरळ आहे. ट्विस्टिंग आहे हलकस पाठीच्या कण्याला. आणि आता पुन्हा इथे आपण होल्ड करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. श्वासाची जाणीव. एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण सोडायचा. करूया चक्की चालक. आणि त्यासाठी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. आपले तळवे जे आहेत हे समोर असतील आणि मग हात डोक्याच्या दिशेने वर. स्ट्रेच पूर्णपणे. शरीराला आपल्या स्ट्रेच. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1, 2, 3. आपली हाताची पकड खाली जमिनीला लागू देत. 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा दोन्ही हात स्ट्रेच करायचे आणि डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. पावलं जोडून घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती. डोळे मिटून घ्यायचे आणि इथल्या इथेच विश्रांती. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता आपल्याला एक पुढची एक कृती करायची आहे. ती म्हणजे आपल्या पायाचा अंगठा पकडायचा. पायाचा अंगठा पकडायचा. थोडीशी क्रॉस करून दाखवते. आणि तुम्हाला जेवढा उजवा पाय सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा. पायाचा अंगठा पकडून उजवा पाय. आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. बॅलन्स सांभाळा. हम्म. हा, छान. पाय गुडघ्यात सरळ असेल आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली. आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आहे. आणि इथे पुन्हा बॅलन्स करायचं आपलं स्वतःला. वरती सरळ करायचंय. हा, ठीक आहे. हा, आणि बॅलन्स करा. 5, 4, 3, 2, 1. खाली. आता पुढे आपल्याला दोन्हीही पाय गुडघ्यातनं सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण एकेका पायाने केलं. आता दोन्हीही पाय. बरं, आता इकडे तोल जाण्याचा संभव आहे. त्यामुळे मागे तुम्ही भिंतीचा किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. म्हणजे जरी मागे आपला तोल गेला तर आपल्याला आधार असेल म्हणून. किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. पुन्हा दोन्ही पायांचे अंगठे पकडा. हं? आणि दोन्ही पाय हळूहळू सावकाश थोडंसं आधी मागे या. आणि मग दोन्ही पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यातनं सरळ. छान. सावकाश पाय खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आता ही तुम्ही प्रॅक्टिस घरी करू शकता.
थोडस भिंतीचा आधार घेऊन बसायचं. आधी एकेका पायाने पाय सरळ करायचा आणि मग दोन्ही पाय एकत्रित करण्याचा. याला बैठक स्थितीतलं द्रोणासन म्हणतात, म्हणजे बोट पोश्चर. विधिवत वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. आता आपल्याला भूशिरासन करायचंय, त्यामुळे एक नॅपकिन जवळ ठेवा. करणार होता पण भूशिरासन, एक छोटासा नॅपकिन जवळपास ठेवा. ज्याला सर्वायकलचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांना मात्र हे आसन करणं वर्ज्य आहे. तर आधी वज्रासनामध्ये स्थिर बसूया. समोर एक नॅपकिनची घडी ठेवायची आहे. डोळे मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे वज्रासन. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. हातांची ज्ञान मुद्रा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपण या वज्रासनामध्ये किती स्थिर बसू शकतो, किती सहज बसू शकतो, कम्फर्टेबली बसू शकतो, हे आपलं आपण तपासून पहा. गुडघ्यांवरती, अँकल जॉईंट्सवर कुठेही आपल्याला जास्त ताण किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासणं करूया. याच्यातूनच पुढे जाणार भूशिरासन. नॅपकिनची घडी समोर ठेवायची. आपल्या गुडघ्यापासून थोडीशी लांब असेल, अगदी 2 ते 3 सेंटीमीटर. हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती पण आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे. आपण या आधी पण हे आसन शिकलोय. आणि आता हाताची कोपरं जास्तीत जास्त आपल्या गुडघ्याच्या जवळ येतील. बरोबर, छान. आता आपल्या टाळूचा भाग आपल्या नॅपकिनच्या घडीवर टेकवा. टाळूचा भाग आपल्या नॅपकिनच्या घडीवर ठेवा. त्यानंतर सावकाश आपल्या सीटचा भाग वर उचला आणि पावलांचं माउंटन करा. म्हणजे टाचा सीलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. सीटचा भाग आपण उचललाय, आपले आपण ऍडजस्ट होतोय. पावलं, गुडघे, मांड्या जोडलेले आहेत. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की मग आपले पाय गुडघ्यातनं सरळ करा. गुडघे जमिनीपासून वर उचला आणि पाय गुडघ्यातनं सरळ. आता इथे पण थोडस स्थिर व्हायचंय आपल्याला. या स्थितीमध्ये आपण किती कम्फर्टेबल आहोत हे आपलं आपण तपासा. आणि मग हळूहळू शक्य असेल तर आपली पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने घ्या. एक एक पाऊल पुढे घ्या. ते पण यथाशक्ती असेल. जर पायाला क्रॅम्प आल्यासारखं वाटेल तर पावलं पुढे घेऊ नका. आणि आता इथे पुन्हा थांबा. इकडे आपल्या शरीराचा काटकोन तयार होतो. आपल्या रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणजेच आपल्या डोक्याच्या दिशेने होतो. पाठीचा मणका ताणला गेलाय, पोटावरती प्रेशर, गळ्यावर प्रेशर आहे, त्या सगळ्याचा अनुभव. डोळे उघडेच ठेवा. नॉर्मल श्वास चालू. उलट चाल करताना हळूहळू आपले गुडघे आधी तिथल्या तिथे जमिनीला टेकवा. जिथे टाळूचा भाग जमिनीवर होता तिथे आता आपलं कपाळ जमिनीवर ठेवा. आपल्या हाताची पकड सोडून द्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. गुडघे मांड्या पुन्हा जोडून घ्या लांब गेले असतील तर. आणि सीटचा भाग हळूहळू आपल्या पायावर ठेवा. आपलं कपाळ जमिनीवर, हात जे लांब आहेत ते आता हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या. आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. इथे काही क्षण थांबा आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती, डोळे मिटलेले आहेत. आणि संपूर्ण भूशिरासनाचा जो काही परिणाम आपल्या संपूर्ण शरीरामध्ये झालेला आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आपण किती सहज केलं, की कुठे आपण अट्टहास केला का, हे आपलं आपण तपासा. नॉर्मल श्वास चालू. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा.
करणार आहोत, याला कॉम्प्लिमेंट करणारं उष्ट्रासन. आणि त्यासाठी आता ही नॅपकिनची घडी बाजूला ठेवूया. गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलांचं माउंटन करा किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे कृती. गुडघ्यांमध्ये अंतर घ्या किंवा गुडघे मांड्या जोडले घ्या. आपल्या क्षमतेप्रमाणे आपण ही कृती करणार. दोन्ही हात आता आपल्या कमरेवरती, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ असतील. हाताची कोपरं हलकीशी ताणलेली आहेत. हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे नेऊया. पोट पुढे येत आहे. शक्य असेल त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे, मग शेवटी सही सोडायची आहे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. छान. सावकाश सावकाश श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात आधी कमरेवर येईल, मग डावा हात. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. वाढलेली श्वासाची गती. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. सावकाश एका कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर. पाठीचा कणा जमिनीकडे सही सोडायचा आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. आपण आता जी जी काही आसनं केली त्यामुळे जर कुठला अवघडलेपणा वाटत असेल तर हा आपण दूर करूया. आपले हात डोक्याच्या दिशेने वरती न्यायचे, सरळ वरच्या बाजूने ताणूया हात आणि पावलं खालच्या बाजूने. संपूर्ण स्ट्रेच आपण करतोय. उत्तान ताडासन, पाठीवर पडून केलेलं ताडासन. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. हात खाली, डोळे मिटून विश्रांती. करणार आहोत आपण आता उत्तान भद्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. नावं थोडीशी तुम्हाला वेगळी वाटतील पण कृती जी आहे ती अगदी सोपी आहे. आता आपल्याला काय करायचंय, जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. बटरफ्लाय सारखी स्थिती करायची पायांची. पावलं जोडून घ्या. बरोबर. आणि गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक हे आसन आहे. गायनाच्या रिलेटेड ज्या काही अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत होते. आता पुढची कृती. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील आणि आता हेच जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. हाताचा स्पर्श आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला करत हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. याला देवी आसन असंही म्हटलं जातं. गुडघे आणि मांड्या जमिनीकडे सैल सोडा. नकळत आपण पाठकाणा वर उचलतो तर तो खाली जमिनीकडे अगदी सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. इथे तुम्ही दीर्घ श्वसनाची आपली आपली आवर्तनं करू शकता. दीर्घ श्वास भरून घ्यायचा, संथ गतीने सोडायचा. अशी 2 आवर्तनं आपली आपण करून घ्या.
सावकाश उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. थोडस विश्रांती करत असं नाही, रिलॅक्सेशन, रिलॅक्स वाटतं आपल्याला आपण हे करतो तेव्हा. करणार आहोत आपण सेतुबंधासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आता आज आपण इथे एक वेगळी पद्धत करणार आहोत. वेगळी म्हणजे आहे तर सेमच आहे, फक्त आपल्याला आज पायाचे अँकल आपल्याला पकडायचे. अँकल पकडायचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. आणि मग त्यासाठी आपले गुडघे मांड्या जुळलेल्या आणि टाचा ज्या आहेत ह्या सीटच्या जवळ घ्या. दोन्हीही पायांच्या टाचा सीटच्या जवळ घ्या. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर आपल्याला अँकल पकडता येत नसतील तर मात्र आपले हात खाली जमिनीवर ठेवा. जर पाय जुळलेले आहेत तर तेव्हा सुद्धा आपल्याला थोडंसं कठीण वाटतं अँकल पकडायला. मग काय करा, हलकसं पायांमध्ये अंतर घ्या. गुडघे आणि मांड्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. जे आपण जुळून ठेवले होते ना त्याच्यामध्ये अंतर घ्या. हा. ठीक आहे. जेव्हा आपण थोडंसं अंतर घेतो ना तेव्हा आपल्याला अँकल पकडणं सोपं जातं. ठीक आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आपल्याला प्रॅक्टिसच्या वेळेला आपण थोडंसं असं करूया. ठीक आहे. आणि मग सीटचा भाग वर उचला, कमरेचा भाग वर उचला. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं पॅक करण्यातनं वर या. छान छान, खूपच छान. तिघांचंही खूप छान झालंय. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊदे. सीटचा भाग जमिनीवर. आपण जे अँकल पकडले ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. नकळत इथे आपल्या शरीराचा भार किंवा शरीराचा भार म्हणण्यापेक्षा आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर आल्यासारखं होतं. सावकाश एका कुशीला वळूया आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पोटावर पडून विश्रांती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटून काही क्षण शांत. करणार आहोत आपण भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची मूठ वळून द्यायची आहे. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडले आणि ती पकड जिथे आपला पाठीचा मणका आहे, शेवटचं माकड घाण आहे, तिथे आपल्याला ठेवायची आहे. थोडीशी कोपरं मागच्या बाजूने खेचा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. कोपरांना आपण स्ट्रेच दिलाय. इथे गुडघे मांड्या पावलं जुळलेली आहेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंग कडे. तोंड बंद. छान. आणि श्वास करा.
उलट चाल. सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडा आणि एका गालावर पडून विश्रांती. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण आता दंडासन. स्लॅन्टिंग पोझिशन असेल आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला ठेवा. खाली पावलांमध्ये, मांड्यांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि पावलांचं माउंटन म्हणजे टाचा सिलिंगकडे. पायाची बोटं जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्या दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं. हातांच्या मुठी वळून घ्या आणि आता हळूहळू संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नंतर समोर. छान. बरोबर. बरं, हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर आहे, कोपरापासून हात खाली जमिनीवर असतील. बरोबर, छान. सूर्यनमस्कारामध्ये आपण ही स्टेप करतो तेव्हा आपले हात खांद्यातून सरळ असतात आणि आता आपण हात फोल्ड केले. इथे श्वास चालू असेल. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश खाली या. पुन्हा एकदा आपल्याला ही कृती करायची आहे. कपाळ जमिनीला टेकवा. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. नॉर्मल श्वास चालू आहे आणि पुन्हा श्वास घेत घेत वर या. आणि आता पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. 3 ते 4 श्वास थांबण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश उलट चाल. कपाळ जमिनीला टेकवा. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. सावकाश एका कुशी डोळायचंय. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आपण जे पाठीवर पडून ताडासन केलं तेच आता पुन्हा आपण करणार आहोत उभं राहून. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, किंचितसं पावलांमध्ये अंतर, नजर समोर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. मग टाचा वर उचलूया आणि संपूर्ण स्ट्रेच आपल्या शरीराला. छान. ताण ताण. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आता आपण करणार आहोत कृष्ण पोज. तर ही कशी करायची बघा. सोपं आहे. आपले दोन्ही पाय जोडलेले. कृष्ण कसा उभा राहतो त्याप्रमाणे आपल्याला उभं राहायचंय. म्हणजे आता समजा आपलं उजवं पाऊल जे समोर आहे ते आता आपल्याला डाव्या पावलाच्या जवळ क्रॉस ठेवायचंय, एकमेकांच्या जवळ. जसे भगवान श्रीकृष्ण उभे राहतात त्याप्रमाणे. ठीक आहे. आता इथे कुठेही ट्विस्ट नाही करायचं, फक्त आपण पाय जो सरळ आहे तो आपण क्रॉस करून डाव्या पावलाजवळ घेतलाय. बरं, आता पावलाला पाऊल जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तोल जात असेल तर मात्र आपले थोडस अंतर ठेवा. ठीक आहे. उजवं पाऊल डाव्या पावलाच्या जवळ विरुद्ध बाजूने घ्यायचंय क्रॉस करून. हा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. ठीक आहे. आता दोन्ही हात साईडने डोक्याच्या दिशेने वर न्या.
बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. तोल सांभाळा स्वतःचा. आपले हात आपल्या पावला जवळ जात आहेत का बघा. जर जात नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा. छान. परफेक्ट. बरोबर. आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. नॉर्मल श्वास चालू आहे. आणि हळूहळू सावकाश तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. परफेक्ट. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. जर तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. आता विरुद्ध बाजूने आपल्याला हीच कृती करायची आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावं पाऊल विरुद्ध बाजूने उजव्या पायाच्या पावलाजवळ क्रॉस करून, जसं श्रीकृष्ण उभे राहतात तशी. फक्त आपण बासरी नाही वाजवतो, आपण थोडीशी शरीराला कसरत देतोय. नजर समोर. आता पुन्हा दोन्ही हात श्वास घेत घेत वर. छान. आणि श्वास सोडत सोडत हळूहळू पुन्हा खाली यायला सुरुवात करा. आपले हात आपल्या पावलाच्या बाजूला जात आहेत का बघा. जर पावलापर्यंत जात नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा. खांदे रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय. हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी किंवा आपल्या पायाच्या नसा मोकळ्या होण्यासाठी या कृती आहेत सगळ्या. सावकाश हळूहळू तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत सरळ. छान. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत बॅलन्सिंग आसन, एक पादतोलासन. त्याच्यामध्ये पुन्हा एक छोटस व्हेरिएशन आहे, रोज आपण करतो ते म्हणजे हात खांद्यातून सरळ ठेवून पाय असे उजवा पाय वर घेतो, बरोबर. तर आज आपल्याला जो पाय आपण असा वर घेणार आहोत तो आपल्याला मागे घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही समजा आपल्याला असं वाटतंय की तोल जातोय तर समोर एखादी टेबल, खुर्ची किंवा सोफा जे काही असेल त्याचा सपोर्ट घ्या आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ घ्या. हं. दोन्ही हात खांद्यातून सरळ. ठीक आहे. आता जे हात आपण खांद्यातून सरळ ठेवलेत ते थोडेसे पुढे घेऊन या समोरच्या बाजूने. बरोबर. हा. समोरच्या बाजूने सरळ करा. आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे व्हा. गुडघ्याचा दोन्ही पाय सरळ असतील. आणि आता उजवा पाय मागे न्यायला सुरुवात करा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि तो मागे न्यायचा आहे सरळ. छान. आता इथे समजा तुम्हाला असं वाटतं आपला तोल जातोय तर तुम्ही दोन्ही हातांनी एखादी गोष्ट पकडा, टेबल, खुर्ची किंवा जे काही असेल ते. आणि पाय मागे सरळ करा. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. छान. बॅलन्सिंग आसन आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढवतं आपलं. आपली जी स्ट्रेंथनिंगची पॉवर आहे ती सुद्धा वाढवतं. सावकाश उलटसाल, पाय खाली, हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जर श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि मग विरुद्ध बाजूने हीच कृती करूया. एक लक्षात ठेवायचं, कुठेही दम लागल्यासारखं वाटलं तर आधी थांबायचं आणि मग पुढची कृती करायची. श्वास आपला नॉर्मलला आला की. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि मग समोर. थोडंसं कमरेतनं पुढे झुकूया. आणि मग डावा पाय मागे सरळ करूया गुडघ्यातनं. तुम्हाला जेवढा तो कमरेतनं मागे वर नेऊन सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा आहे. दोन्ही हात समोर, नजर समोर. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. छान. नॉर्मल श्वास चालू असेल.
यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना सावकाश, पाय खाली, हात खाली, आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. थोडस आपण नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि गोलाकार फिरवा. एक, दोन, तीन, चार, पाच. आता थोडासा दिशा बदल करूया. म्हणजे गुडघे थोडेसे मागे ताणायचे आहेत आणि पुढून मागून पुढे आणायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच वेळा झालं की थांबायचं, विश्रांती घ्यायची आणि दोन सूर्यनमस्कार करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक, दोन, तीन, चार, उजवा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ, उजवा पाय पुढे, 10, 11, 12. अजून एक. ओम भानवे नमः. एक, दोन, तीन, चार, डावा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ, डावा पाय पुढे, 10, 11, 12. मुखदोटी श्वासाची गती वाटली असेल तर. आणि बैठक स्थितीमध्ये ना, बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळ्यालगत मिटून घेऊया. आपल्याला थोडीशी ब्रीदिंग एक्सरसाइज करायची आहे. तर इथे तुम्हाला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती पकड आपल्या हृदयापाशी असेल. तर इथे आपण श्वास घेत घेत दोन्ही हात असे लांब करणार. श्वास घेत घेत लांब करणार. हाताचे तळवे तुमच्या स्क्रीनच्या दिशेला येतील आणि मग श्वास सोडत सोडत आकार करायचा. परत हात आपले हृदयापाशी येतील पुन्हा. ठीक आहे. तर हे झालं आपलं अकार. असं करताना आणि हात श्वास सोडताना करत हात खाली येतील. त्याच्यानंतर आपण उकार करणार. उकार करताना बघा, थोडीशी मी क्रॉस होते म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. उकार करताना आपण श्वास घेत घेत हात लांब करणार. आता आपले हे हात जे आहेत हे नजरेच्या टप्प्यामध्ये येतील. ठीक आहे. नजरेच्या टप्प्यात. आणि मग श्वास सोडताना करत हात आपले पुन्हा हृदयापाशी येतील. ठीक आहे. उकार करताना आपले हात नजरेच्या टप्प्यामध्ये असतील आणि मकार करताना आपले हात पूर्णपणे वर जातील. म्हणजे श्वास घेत घेत हात वर न्यायचे आणि मकार करत हात पुन्हा सावकाश
म चा उच्चार करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. ही आहे आपली थोडीशी ब्रीदिंग एक्सरसाइज. ठीक आहे, सुरुवात करूया. पद्मासन अर्ध पद्मासन घाला. जर ते जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर साधी मांडी घाला. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. आणि श्वास सोडताना अ चा उच्चार करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. अ बरोबर. अजून एकदा श्वास घेत घेत लांब. श्वास सोडताना अ 3 वेळेला आपण ही कृती करणार. अजून एक टाइम. श्वास घेत घेत लांब. श्वास सोडताना अ आता श्वास घेत घेत हात नजरेच्या टप्प्यात. श्वास घेत घेत हात नजरेच्या टप्प्यात. आणि श्वास सोडताना ऊ. बरोबर. तुमचा श्वास आणि तुमची हालचाल यांचं सिंक्रोनायझेशन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा श्वास घेत घेत लांब. श्वास सोडताना ऊ. श्वास घेत लांब. श्वास सोडत ऊ. अजून मकार. आता श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत मकार. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडताना मकार. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत मकार. दोन्ही हात खाली गुडघ्यांवरती. डोळे मिटून बघा. वाढलेली श्वासाची गती, जो काही स्ट्रेस होता तो सगळा निघून गेलाय. शांत वाटतंय, प्रसन्न वाटतंय. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती, तिला मनापासून वंदन. आपल्याला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून देण्यासाठी आपण या आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करत आहोत. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. हे आपलं एक आवर्तन झालं. दुसरं डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक.
उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर घ्या ज्ञान मुद्रेमध्ये. आणि आता पुढची दोन आवर्तनं जी आहेत ही आता आपण आपल्या मनानेच करणार आहोत, कुठेही हाताचा वापर न करता. हातांची ज्ञानमुद्रा डोळ्यालगत मिटलेल्या आहेतच. आणि आता मनानेच डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे, डावीने पूरक मनाने प्राणायाम करतोय हा. डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. पुढचं आवर्तन हे आपलं आपण मनाने करा. असं इमॅजिन करा आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतोय आणि हे एक आवर्तन कम्प्लीट करा. काही क्षण शांत. मानसिक अनुलोम विलोम आपण आता केला. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत भ्रामरीची आवर्तन. हातांची आपल्याला क्षणमुखी मुद्रा करायची आहे. म्हणजे आपल्या अंगठ्याने कान बंद आणि दोन बोट, पहिली दोन बोट आपल्या बंद डोळ्यांवर, मधली बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि करंगळी हनुवटीच्या इथे. आपल्या अंगठाने आपले कान हलकेसे बंद करायचे. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या शवासनासाठी. अवकाश एका कुशीत बळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सर सोडून दिलेलं आहे. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. सुरुवातीला देहधारणा. आपली दोन्ही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथे सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मनाने शिथिल करून घ्या. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत. आपण मनाने तो तो भाग शिथिल करत आहोत.
पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, जी आता जमिनीवर विश्रांती घेत आहे, तीही शिथिल करूया मनानेच. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे. गळ्यातील आजूबाजूच्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, आपल्या भोया, कपाळावर कुठलीही आठी नाहीये. डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहे. एक हलकस स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावरती. संपूर्ण शरीर, त्या शरीराला मनापासून धन्यवाद. आपल्याकडून उचित अशी साधना ते करून घेत आहे. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम होत आहे, ही भावना आपल्या मनात. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये आणि आपलं पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे. या सगळ्या हालचालींची आपल्याला जाणीव आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. प्रत्येक श्वासासोबत आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होतोय आणि घेतलेला श्वास सोडताना आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त होतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, सकारात्मक ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या चिंता, काळजी, दुःख, व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत माझा आत्मविश्वास वाढत आहे आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला, आपल्या मनाला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या मनाला वळण लावणार असे हे मनाचे श्लोक. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करायचं. त्यांना मनापासून वंदन. आपण जो हा संकल्प केलाय त्या संकल्पासाठी ही संपूर्ण शक्ती तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये उत्तम यश, समाधान मिळणार आहे, उत्तम आरोग्य प्राप्त होणार आहे. ही स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही आपल्याला आपली नित्य कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. आणि यासाठी या स्थितीतून बाहेर येऊया.
आता आपण यांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायची आहे. अगदी सावकाश. डाव्या कुशीला वाळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून घ्या. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्त हाताने नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून आपण सुरुवात केली तिथेच शेवट. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद सगळ्यांना. शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. हरिओम.